तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपल्या सगळ्यांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या प्रत्येकांसाठी आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा आहे, कारण यंदा संक्रांतीच्या आधीच आनंदाची बातमी सरकारकडून समोर येणार आहे। आपण सगळे ज्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट बघत आहात, तो हप्ता नेमके कधी जमा होणार याबद्दलची सविस्तर आणि खात्रीशीर माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून समोर आलेली आहे। त्याच माहितीनुसार आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळं स्पष्टपणे समजून घेणार आहोत आणि महत्त्वाची तारीख मी तुम्हाला थेट सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा। आता इथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे। ज्यांना आधीच नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला होता त्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील जमा झाला आहे। या डिसेंबरचा निधी 1 जानेवारीपासून टप्प्याटप्प्याने खात्यामध्ये यायला सुरुवात झाली होती। अनेकांच्या खात्यावर तर हा पैसा शनिवारपर्यंत आलेला होता, मात्र काही लाभार्थ्यांच्या पैसे अजून बाकी असण्याची शक्यता, कारण सगळ्यांना एकाच वेळी निधी मिळत नाही हे तुम्हाला सुद्धा माहीत आहे। त्यामुळे ज्यांना अजून डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही त्यांच्या खात्यामध्ये निधी सोमवारपर्यंत किंवा त्यानंतरही येऊ शकतो, त्यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही। आता सगळ्यांना जो प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता नेमके कधी मिळणार, कारण नियमाप्रमाणे हा पैसा खात्यामध्ये जमा व्हायला हवा होता। याच विषयावर आज आपण व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत। खुद मुख्यमंत्री साहेबांनी आधी स्पष्ट सांगितलेले आहे की संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांची पेन्शन दर महिन्याच्या पहिल्याच तारखेला खात्यात जमा केली जाईल, पण सध्या जानेवारी महिना सुद्धा चालू असून सुद्धा हप्ता जमा व्हायला उशीर होता। यामागचे मुख्य कारण म्हणजे सध्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे, त्यासोबत आचारसंहिता सुद्धा लागू आहे, त्यामुळे निधी वर्ग करण्यामध्ये थोडा गोंधळ आणि विलंब झालेला दिसून येतो। यामागचे कारण थोडक्यात असे आहे की आचारसंहिता लागू झाल्यानंतर सरकारकडून दिल्या जाणाऱ्या मोफत योजना किंवा थेट निधी वाटपावर निवडणूक आयोगाकडून मर्यादा घालण्यात येतात, म्हणजे नागरिकांना किंवा लाभार्थ्यांना पैसे देणाऱ्या योजना काही काळ थांबवल्या जातात। याच नियमामुळे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या तिन्ही महिन्यांमध्ये गोंधळ सुरू झालेला आहे। त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेचा निधी वेळेत आणि सुरळीतपणे या खात्यामध्ये जमा होऊ शकलेला नाही, हे तुम्हाला लक्षात घेणे खूपच महत्त्वाचे आहे। आता थोडक्यात मुद्दा असा आहे की डिसेंबर महिन्याचा हप्ता 1 जानेवारीपासून खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली, पण सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार, कारण 1 जानेवारीची तारीख सुद्धा आधीच निघून गेलेली आहे। सध्याच्याच परिस्थितीत हा हप्ता आणखी काही दिवस उशिरा मिळण्याची शक्यता आहे। मधल्या काळात आचारसंहितेमध्ये 2 ते 4 दिवसाची थोडी सवलत मिळाली तर कदाचित काही दिवसातच जानेवारीचा हप्ता यायला सुरुवात होऊ शकते, पण ही शक्यता फार कमी दिसते। 15 तारखेनंतर निवडणूक सुरू राहतील आणि 16 तारखेला मतमोजणी होणार, त्यामुळे सगळ्या प्रक्रिया सुरू झाल्यानंतरच हालचाल सुरू होईल। साधारणपणे 17 तारखेनंतर आचारसंहिता हटेल आणि त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेसह इतर योजनांचा निधी हळूहळू खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात होईल। खरा प्रश्न असा आहे की जानेवारी महिन्याचा हप्ता खराच 14, 17 किंवा 18 तारखेला नंतरच येणार की त्याआधी काही हालचाल होणार, हा मुद्दा थोडक्यात गोंधळात पाडणार आहे। मात्र एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, मकर संक्रांत 14 तारखेला आहे। तिळगुळ घेऊन गोड बोलायचा हा सण सगळ्यांसाठी अगदी स्पेशल असतो। या पार्श्वभूमीवर वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अशी माहिती समोर येत आहे की संक्रांतीच्या आधीच म्हणजे साधारणपणे 12 किंवा 13 तारखेला हप्ता मिळण्याची शक्यता आहे। आता ही माहिती कितपत खरी ठरणार आहे या त्या तारखेला स्पष्ट होईल, कारण माहिती वरिष्ठ पातळीवर मिळालेली आहे। शिवाय लक्षात घ्या, 31 तारखेपासून आधीच काही निधी यायला सुरुवात झालेली होती, म्हणजेच गेल्या काही दिवसातच आचारसंहिता कुठेतरी सवलत दिली गेली असावी, म्हणून हा पैसा वर्ग करण्यात आला। त्यामुळे पुढच्या 2 ते 4 दिवसामध्ये आणखी सकारात्मक हालचाल होण्याची शक्यता नकारता येत नाही। आता खरी उत्सुकता हीच आहे की 14 तारखेपर्यंत आचारसंहितेमध्ये थोडी सवलत दिली जाणार आहे का? जर अशी ढील मिळाली तर शक्यता अशी आहे की त्या दिवसातच जानेवारी महिन्याचा हप्ता थेट बँकांच्या खात्यामध्ये येईल, पण समजा तसे झाले नाही तर मग हा हप्ता 17 तारखेनंतर मिळेल हे जवळपास निश्चित मानले जाते। मात्र अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार संक्रांतीच्या आधी म्हणजेच 12 ते 13 तारखेला निधी येण्याची शक्यता जास्त असण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले। यासोबत त्यांनी एक महत्त्वाची सूचना देखील दिलेली आहे, हप्ता किंवा पुढचे हप्ते वेळेवर आणि अडचण न येता मिळत राहावे यासाठी काही आवश्यक प्रक्रिया तुम्हाला स्वतः तहसील कार्यालयातून जाऊन पूर्ण कराव्या लागतील। याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हे काम अधिकारी देखील सांगत असतात आणि यावेळी ते तुम्हाला ठामपणे स्पष्ट केलेलं आहे। यामध्ये नवीन आणि महत्त्वाची बाब अशी आहे की तुमचे UDID कार्ड तयार असले तरी त्याची वैधता संपलेली असेल किंवा कोणत्या तरी कागदपत्रे रिन्युअल बाकी असेल तर ती आधी पूर्ण करून घ्यावी। UDID कार्डची वैधता
रिन्यू करून त्याचा अपडेट केलेला दाखला घ्यायचा आणि तो तहसील कार्यालयामध्ये जाऊन आपल्या अर्जासोबत जोडायचा. म्हणजे संबंधित पोर्टलवर जाऊन तुमची कागदपत्रे योग्य प्रकारे लिंक करणे अत्यंत गरजेचे आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेली आहे. यासोबत ज्यांच्या खात्यामध्ये अजून पैसा जमा झालेला नाही त्यांनी घाई करण्याची काही गरज नाही. थेट बँकांमध्ये जाऊन खात्याची चौकशी करावी, कारण अनेकदा पैसे जमा झालेले असतात पण त्याचा मेसेज मोबाईलवर येत नाही. आणि हे गोष्ट सुद्धा तुम्ही नीटपणे लक्षात घ्या. अनेक वेळा असे होते की खात्यात पैसे जमा झालेले असतात पण मोबाईलवर कोणताही मेसेज आपल्याला दिसत नाही. त्यामुळे फक्त मेसेजवर अवलंबून न राहता एकदा स्वतः बँकेमध्ये जाऊन स्वतः तपासणी करून घ्या. पैसे आले असतील तर काहीही अडचण नाही, निश्चित राहा. पण जर अजून जमा झालेले नसतील तर थोडी वाट पाहावी लागेल. नेमकी कारण काय आहे हे सुद्धा तपासणे अत्यंत गरजेचे आहे. तुमची सगळी कागदपत्रे योग्य असतील, अपडेट असतील तर हा हप्ता तुम्हाला मिळालाच हवा. आणि तरीही एकदा वेळेस उशीर झाला तर पुढच्या टप्प्यात हा निधी नक्कीच जमा केला जाईल, अशी माहिती देण्यात आलेली आहे. पण वास्तव पहिला तर दरवेळी हे सांगितले जाते की एकदा दाखला कमी आहे, कधी एखादं प्रमाणपत्र अपडेट करा, आधार लिंक करा, आधारमध्ये बदल करा, UDID कार्ड रिन्यू करा किंवा इतर कागदपत्र तहसील कार्यालयामध्ये जमा करा, अशा सूचना वारंवार दिल्या जातात आणि त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचा गोंधळ वाढतो. हे सुद्धा तितकेच खरे आहे. पण खरंच सांगायचं झालं तर सगळी प्रक्रिया पाहिली असं वाटतं जणू शासनाकडून निराधार बांधवांना सतत त्रास दिला जात आहे. मी याचा उल्लेख याआधी आपल्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. बहुतांश लोक हे ज्येष्ठ नागरिक आहेत, आजारपणामुळे त्रस्त आहेत, विधवा महिला आहेत, ज्यांना आधार देणारा कोणीच नाही. अशा परिस्थितीत त्यांना पुन्हा एकदा कार्यालयामध्ये फेरा मारायला लागणं खूप वेदनादायक असतं. म्हणून चॅनलवर, सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमातून वेगवेगळी माहिती समोर येते आणि त्यामुळे गोंधळ अजूनही वाढतो. मग या निराधार लोकांना पुन्हा धावपळ करावी लागते. हे टाळायचे असेल तर सरकारने एकदा स्पष्टपणे ठरवायला हवं की कोणती कागदपत्रे लागणार. आधार कार्ड असो, UDID कार्ड असो, आयुष प्रमाणपत्र असो, जन्माचा दाखला असो किंवा इतर कोणतीही आवश्यक कागदपत्रे, हे सगळे एकदाच पूर्ण करून घेतलं तर लाभार्थ्यांची रोजची धावपळ नक्कीच थांबेल. जर लाडकी बहीण योजनेत एकदा सखोल व्हेरिफिकेशन करून सगळं व्यवस्थित आहे असं मान्य करण्यात आलं, तसं इथेही व्हायला हवं. एकदा कागदपत्राची तपासणी पूर्ण झाली, सर्व माहिती बरोबर असण्याचे स्पष्ट झाले, त्यानंतर संजय गांधी निराधार योजनेचा निधी दर महिन्याला वेळेवर थेट खात्यामध्ये जमा व्हायला हवा. वारंवार कागदपत्र अपडेट करा, पुन्हा दाखले द्या, आधार किंवा UDID कार्ड पूर्ण लिंक करा, हे सगळं सतत सांगणं खरं चुकीचं आहे. कारण या प्रक्रियेमुळे निराधार बांधवांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो. तर मंडळी, सध्या मिळालेल्या माहितीनुसार जानेवारी महिन्याचा हप्ता 14 तारखेपर्यंत खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. मात्र या कालावधीत पैसा जमा झाला नाही तर मग 17 तारखेनंतरची वाट बघावी लागेल. तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याबद्दलची सविस्तर माहिती आणि खात्रीशीर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक्स आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद.